नमस्कार. चला तर आज आपण म्हणूया इडली डोस्याबरोबर खाल्लं जाणारं सांबर. तर सांबर बनवण्यासाठी लागणार आपण साहित्य बघूया. आपण घेतलेलं आहे मोहरी, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, मिरची, हिंग, लसूण ठेचून घेतलेला आहे व कढीपत्ता. तर सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये डाळ टाकूया. त्यामध्ये आपण तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी आणि हळद, मीठ टाकून आपण त्याला 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. डाळ शिजलेली आहे. यामध्येच आपण हिंग आणि किसलेलं खोबरं टाकायचं आहे व डाळ पळीने मस्त असं हलवून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर गॅसवर पातेल ठेवून तेल टाकून तेल गरम झालं की कढीपत्ता, लसूण, मोहरी, लाल तिखट, सांबर मसाला टाकून मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर आपण शिजलेली डाळ ह्यामध्ये टाकणार आहे. डाळ टाकल्यानंतर मस्त असं एकदा आपण परतून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यामध्ये चिंच ॲड करणार आहे व एक उकळी काढणार आहे. एक उकळी काढल्यानंतर आपलं सांबर तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.